तर हॅलो गाईज, मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तीन पायांचा घोडा हा मूवी मी बघितलेला आहे बघा. तर कसा आहे हा मूवी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर ही गोष्ट आहे बघा तीन मित्रांची, चंद्रिका, अदनान आणि राठोड. सुरुवातीला हे तिघजण मित्र नसतात, परंतु नंतर मित्र होतात. कशा प्रकारे होतात, का होतात, हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर समजेलच. आणि मग नंतर हे तिघजण जे आहेत एकत्र आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या करतात आणि त्यांचा मग परिणाम काय होतो. आणि तुम्ही हा चित्रपट बघताना असं काहीतरी एक वेगळंच एक्सपेक्ट करता बघा. आणि शेवटी क्लायमॅक्स जे आहे एवढा अनएक्सपेक्टेड आहे की तुम्ही विचारच करणार नाही. तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो बघा की तुम्ही हा चित्रपट जो आहे नक्की थिएटरमध्ये जे आहे जाऊन बघा. नक्कीच डायरेक्टर साहेब विसरले, मला छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलवणार होते प्रिव्ह्यूसाठी, परंतु मी काहीतरी खराब रिव्ह्यू देणार नाही बघा. जे आहे ते आहे. मूवी खरंच चांगला आहे बघा. नुपूर बुरा जे आहेत त्यांनी जे दाखवलेलं आहे, त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे, डायरेक्शन जे आहे खूप चांगलं वाटतं. सिनेमॅटोग्राफीही खूप छान वाटते बघा. फक्त मला ज्या मूवीचं म्युझिक तेवढं काही आवडलं नाही. मी अशा टाईपच्या म्युझिकचा फॅन नाही बघा. परंतु साऊंड मिक्सिंग जे आहे किंवा मागचं बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे ते खूप छान वाटतं. सध्याची जी ऑडियन्स आहे बघा, त्यांना काय म्हणतात, सध्याची जी मुलं आहेत जेनझी, त्यांना हा चित्रपट खूप आवडू शकतो असे चान्सेस आहेत बघा. कारण की त्यांच्यासाठीच ही कथा असल्यासारखी आहे बघा. आणि मेन म्हणजे या मूवीमधील जे कॅरेक्टर्स आहेत, ज्यांनी जे ॲक्टिंग केलेली आहे ते देखील खूप भारी वाटते बघा. त्यामुळे जास्त क्रिटिसाइज न करता हा मूवी खरंच बघण्यासारखा आहे बघा. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा आणि बघा आणि तुमचं मतही मला सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कसा नाही. थँक्यू.